नमस्कार. आज एक मावशी आल्या. त्यांना खूप जुलाब होत होते म्हणून त्यांनी काही मेडिकलवरची औषधं खाल्ली. त्यांना मी विचारलं की आई काय औषधं घेतली, तर त्यांनी मला गोळ्या दाखवल्या. त्या होत्या लोपरामाइडच्या. म्हणजेच खाकी कलरच्या गोळ्या येतात, येलो कलरच्या कॅप्सूल येतात, अशा पद्धतीच्या त्या गोळ्या असतात. आणि त्या त्यांनी मला दाखवल्या आणि त्यांनी सांगितलं की गोळ्या खाल्ल्यावर मला खूपच अजून पोट फुगल्यासारखं वाटू लागलं. मी म्हटलं आई हे कसं शक्य आहे, तुम्ही का गोळ्या घेतल्या आणि तुम्हाला जुलाबाचा प्रकार माहीत आहे का? तर मावशी म्हणाले नाही. मग मी म्हटलं अरे हे तर माहिती आपण सगळ्या पेशंटसोबत आपण त्यांना सांगायला पाहिजे. आणि आज हे व्हिडिओचं निमित्तच आहे की आपण तुम्हाला देखील हे डिसेंट्री, डायरिया हे आपल्याला समजून सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आहे, डॉक्टर विवेक महाजन. तर आपण बऱ्याचदा बघतो की आपल्याला किंवा आपल्या घरातील कोणालाही लूज मोशन सुरू होतात आणि आपण म्हणतो की काही नाही, बाहेरचं खाण्यात आलं किंवा काहीतरी उष्णता झाली असेल आणि आपण बऱ्याचदा मनानेच मेडिकलमधून गोळी आणतो आणि खातो. आणि तुम्हाला माहिती आहे का की साधे जुलाब किंवा आव पडणं, म्हणजेच साधे जुलाब म्हणजे डायरिया आणि आव पडणं म्हणजे डिसेंट्री, हे दोन वेगवेगळे आजार आहेत आणि त्याचे उपचार देखील वेगवेगळे आहेत. आणि त्या उपचारांवर आपण चुकीचे उपचार जर केलेत तर त्याचा आजार हा अजून वाढू शकतो. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला कधी डॉक्टरांकडे जायचं, कधी त्याची काय काळजी घ्यायची. तर आपण आधी डायरिया आणि डिसेंट्रीमधला फरक समजून घेऊया. तर सर्वात आधी डायरिया म्हणजे काय, तर जेव्हा तुमचे लहान आतडे अन्नातील पाणी शोषून घेण्याऐवजी जास्त पाणी सोडू लागते तेव्हा डायरिया होतो. त्याचं लक्षण काय, तर संडास एकदम पाण्यासारखी होते, संडासची जी क्वांटिटी आहे ती प्रमाणापेक्षा जास्त होते, किंवा रक्त यामध्ये सहसा येत नाही किंवा चिकट आव पडत नाही, पण ताप असू शकतो किंवा कधी नसतो देखील. पण जर तो ताप असला तरी एवढा तीव्र नसतो. सहसा व्हायरल इन्फेक्शन म्हणजेच रोटा व्हायरस किंवा अन्नातून विषबाधा झाली, म्हणजे आपण बाहेरचं फास्ट फूड खातो त्याच्यामुळे जर काही विषबाधा झाली, फूड पॉयझनिंग झाली, त्याच्यामुळे होतो. आणि डिसेंट्री काय, तर ह्याच्यामध्ये मोठ्या आतड्याचं इन्फेक्शन आहे. म्हणजे डायरियामध्ये आपण काय बघितलं की ते लहान आतड्यांचं इन्फेक्शन होतं आणि डिसेंट्रीमध्ये काय मोठ्या आतड्याचं इन्फेक्शन आहे. आणि मोठ्या आतड्याला सूज किंवा जखमा देखील याच्यामध्ये असू शकतात. तर याच्यामध्ये एक लक्षण काय असतं डिसेंट्रीमध्ये, याच्यामध्ये पोटात खूप कळा येतात, क्रॅम्प्स येतात, कुंथायला होतं आणि वारंवार जावं लागतं आणि थोडीशी संडास होत असते. परंतु महत्त्वाचं काय, याच्यामध्ये चिकट सुद्धा पदार्थ, त्याला आपण म्युकस म्हणतो, कधी कधी रक्त पडतं, हे याचं मुख्य लक्षण आहे. याच्यामध्ये थंडी वाजून पण ताप येतो, कारण हे जे काही इन्फेक्शन होत असतं हे बॅक्टेरियल किंवा अमेबिक इन्फेक्शन, म्हणजे आपण त्याला परजीवी इन्फेक्शन म्हणतो, ह्या पद्धतीचं ते इन्फेक्शन असतं. मग हे आजार नक्की का होतात आणि कशामुळे होतात, तर आपण हे समजून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचं दूषित पाणी. आपण जे बाहेरचं उघड्यावरचं जे अन्न खातो, उदाहरणार्थ पाणीपुरी किंवा बाहेरचे ज्यूस, त्याच्यामध्ये आपण अशुद्ध पाणी वापरलेलं असतं, हे जंतू पोटात जाण्याचे सर्वात मोठे कारण आहे. आणि लहान मुलं अस्वच्छ हात धुतात, म्हणजे हात व्यवस्थित न धुणं किंवा स्वयंपाक करताना आईने स्वच्छतेची काळजी नाही घेतली किंवा घरातल्या स्त्रीने जर ती काळजी नाही घेतली, किंवा बऱ्याच वेळेला लहान मुलं तोंडात आपले मातीतले किंवा कुठेही हात लावून तोंडात बोट घालणं, अशा पद्धतीचे इन्फेक्शन ते त्याच्यामुळे सुद्धा होत असतात. बऱ्याच वेळेला अँटीबायोटिक्स म्हणजे काय की विनाकारण काहीतरी अँटीबायोटिक आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने न घेता आपण मेडिकलवर गेलो की मला ताप येतोय, मला काहीतरी घशात इन्फेक्शन झालंय आणि आपण ते अँटीबायोटिक घेतो. त्याच्याने काय होतं की आपण चुकीच्या पद्धतीचे अँटीबायोटिक घेतले तर चांगले पोटातले आतड्यातले चांगले बॅक्टेरियाज हे मरतात आणि त्याच्यामुळे सुद्धा जुलाब होतात. याला काय म्हणतो आपण, अँटीबायोटिक असोसिएटेड डायरिया. तर इवन अजून एक लहान मुलांमध्ये आम्ही बघतो
की आई वडील येतात आणि ते सांगतात की डॉक्टर, त्याला दात येतात म्हणून त्याला जुलाब चालू झालेत. पण त्याचं मागचं शास्त्रीय कारण काय? दात येण्याची प्रक्रिया ही तर कोणाला 6व्या महिन्यापासून 8व्या महिन्यापासून चालू होते आणि ती वयाच्या 7व्या-8व्यापर्यंत दात चालूच येत असतात त्यांना. मग काय त्यांना कंटिन्यू जुलाब होतात का? तर नाही. त्याच्या मागचं शास्त्रीय कारण काय आहे की जेव्हा दात येतात त्यावेळेला ते दात सळसळतात आणि लहान मुलांना काहीतरी तोंडात टाकून खायची इच्छा होते किंवा चावायची इच्छा होते. त्याच्यामुळे ते इन्फेक्शन त्यांच्या बॉडीत जातं आणि त्याच्यामुळे त्यांना हे जुलाबाचे प्रकार चालू होतात. मग आपण आता काय करायला पाहिजे जर आपल्याला जुलाब व्हायला लागले तर आपण आधी डॉक्टरांकडे जाऊन की हा कोणत्या प्रकारचा डायरिया आहे का डिसेंट्री आहे हे आपण आधी डॉक्टरांकडनं जाणून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर डॉक्टरांना जर वाटलं तर ते तुमची स्टूलची रुटीन टेस्ट करू शकतात. त्यांना वाटलं की हा आजार खूप बऱ्याच दिवसांपासून आहे तर ते स्टूल कल्चर नावाची एक टेस्ट करू शकतात. याच्यामध्ये काय होतं की तुमचे कोणकोणते ते पॅरासाइट्स आहेत, बॅक्टेरियाज आहेत किंवा त्यातून काही तुमच्या स्टूलमधून काही रक्त जाते हे त्या टेस्टमधून तुमचं कळून येतं. दुसरी गोष्ट काय की डिहायड्रेशनचे काही सिम्पटम्स असतात हे डॉक्टर तुमचे जाणून घेतात. जसं तुम्ही घरी पण बघू शकतात की आपली जीभ जास्त कोरडी पडते का, डोळे जास्त खोल वाटत आहेत का. डॉक्टर तुमचं ब्लड प्रेशर बघून तुम्हाला सांगू शकतात की तुमच्या बॉडीमध्ये किती डिहायड्रेशन कमी झालेलं आहे. आणि हे लहान मुलांमध्ये आणि जे ओल्ड एज लोक असतात यांच्यामध्ये खूप लवकर डिहायड्रेशन होत असतं. तर आपल्याला याचा नेमका उपचार काय करायचा आहे तर डॉक्टर तर त्यांचे औषध देतीलच, पण आपण काय करू शकतो तर सगळ्यात महत्त्वाचं आहे हायड्रेशन मेंटेन करणं, म्हणजे शरीरातलं पाण्याची लेवल मेंटेन करणं. बऱ्याच वेळेला पेशंट विचार करतात मी काही खाल्लं तर मला अजून जुलाब लागतील, मी पाणी जास्त पिलं तर मला अजून जुलाब लागतील. तर आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यात आधी पाणी भरपूर प्यायचं आहे आणि ते कसं उकळून थंड केलेलं, म्हणजे ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया रहित आपण ते पाणी पिणार आहोत. दुसरी गोष्ट काय की आपल्या ज्या शरीरातून नुसतं पाणीच जात नसतं तर आपले क्षार म्हणजे काही सॉल्ट्स, ज्याला आपण सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड हे प्रकारचे सॉल्ट्स असतात, त्याला आपण इलेक्ट्रोलाइट्स देखील म्हणतो, हे आपल्या शरीरातलं कमी होत असतात आणि त्याच्यामुळे पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी झाल्यामुळे विकनेस खूप येतो. मग आपण काय करायला पाहिजे तर सगळ्यात घरगुती सुरुवातीला काय करायला पाहिजे की ORS, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, हे आपल्याला मेडिकलमध्ये मिळतं किंवा इलेक्ट्रॉल नावाचं एक मेडिकलमध्ये मिळतं. ते आपण सहजासहजी चालू करू शकतो आणि ते कोणालाही चालू करू शकतो. फक्त डायबिटिक पेशंटला एक प्रमोशन नाही पण एक एनर्झाल 0 नावाचं आहे, त्याच्यामध्ये शुगरची मात्रा कमी आहे, ते आपण डायबिटिक पेशंटला देखील आपण देऊ शकतो. पण जर डायबिटीज जास्त शुगर लेवल असेल तर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याला ते घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट काय किंवा ORS नसेल तर आपण साखर, मीठ पाणी नॉन डायबिटिक पेशंटला आपण देऊ शकतो. नारळ पाणी, ताक, आपलं डाळीचं पाणी हे आपण त्यांना पेशंटला देऊ शकतो. आता ज्यावेळेला आपण खातो, जेव्हा जुलाब होतात त्यावेळेला आपल्याला काय खायचं आहे तर मऊ भात, मुगाची डाळ खिचडी खाऊ शकतो आपण, केळी, दही भात किंवा हलकं जे काही आहे रव्याचा उपमा, शिरा, ओट्स, ह्या आपण गोष्टी खाऊ शकतो. आणि काय टाळायचं तर तिखट, मसालेदार पदार्थ, नॉनव्हेज, तळलेले पदार्थ, अंडी, जे पोटाला पचायला जड पदार्थ आहेत ती टाळायचे. औषधांमध्ये आपल्याला आता ते बॅक्टेरियल आहे का पॅरासाइट्समुळे इन्फेक्शन झालेलं आहे ते बघूनच डॉक्टर तुम्हाला अँटीबायोटिक द्यायचं की नाही ते ठरवतील. दुसरी गोष्ट प्रोबायोटिक्स आपण घेऊ शकतो की जे आपले चांगले बॅक्टेरिया, पोटातले जे चांगले बॅक्टेरिया म्हणजे जंतू असतात की जे आता आपल्या आतड्यांना मदत करत असतात, ताकद वाढवत असतात आतड्यांची, त्यांना आपण प्रोबायोटिक घेऊन त्यांना आपण अजून आपल्या चांगल्या बॅक्टेरियांना वाढवू शकतो. तसंच काय अँटीबायोटिक जे असतात ते फक्त बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि डिसेंट्री असेल तरच लागतं. व्हायरल डायरियामध्ये अँटीबायोटिकचा सहसा काही उपयोग नसतो, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिकची गोळी घ्यायची नाही. गेलो आपण मेडिकलला, दे O2ची गोळी, दे नॉर्फ्लॉस्टिझेडची गोळी, असं करू नका. आधी आजार समजून घ्या. दुसरी गोष्ट, जुलाब थांबवायची लोप्रमाइडची गोळी घेऊ नका. जे विषारी घटक जे पोटातले आहेत, आपली डिसेंट्री किंवा डायरिया हे देवाने का दिलंय की
की जे तुमच्या पोटातलं जे काही इन्फेक्शन आहे ते बाहेर पडावं. आणि जर तुम्ही त्यांना ते थांबण्यासाठीच्या गोळ्या घेऊन जर ते थांबवलं इनिशियल फेजलाच, तर काय होणार, ते इन्फेक्शन पोटातच राहणार, ते इन्फेक्शन अजून वाढणार, ते मल्टिप्लिकेशन होत जाईल आणि तुमचा आजार अजून वाढेल. सुरुवातीला जुलाब जास्त जर होत असेल, एखाद्या पेशंटला 10-15 मिनिटांनी खूपच डिहायड्रेशन होत आहे, खूपच जुलाब होत आहेत, अशा वेळेला शेवटचा पर्याय म्हणून लोप्रमाइडचा उपयोग बरेच डॉक्टर करत असतात. तर त्यामुळे इनिशियल फेजला कधीच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लोप्रमाइड किंवा रोको कॅप्सूल किंवा बाकीचे लोप्रमाइड कंटेंट असणारी औषधं की जे जुलाब थांबवणारी आहेत, ही औषधं घेऊ नका. घरगुती आपण दही, लस्सी ह्या गोष्टी देखील आपण चालू करू शकतो. आता नवीन जर बघितलं तर तुम्ही बघितलं असेल की झिंक म्हणून मार्केटमध्ये जे आपल्या WHO ने गाईडलाईन्स दिले की झिंकचा देखील आपल्या ह्या जुलाबामध्ये खूप चांगला उपयोग होत आहे आणि ते डिसेंट्री किंवा डायरिया बरा होण्यामध्ये खूप लवकर झिंक आपल्याला मदत करते. त्यामुळे झिंक आता बरेच औषधं अशी आली आहेत की जी झिंक असोसिएटेड, म्हणजे झिंक बऱ्याच प्रीप्रोबायोटिकमध्ये किंवा लॅक्टिक ॲसिड बॅसिलस अशा औषधांमध्ये झिंक मिक्स देखील येतं. तर असं सेपरेट झिंक घेऊ शकतो की आहे, पण ते पण आपल्याला त्याची मात्रा किती घ्यायची, आपल्या जर बाळ असेल तर त्याच्या वजनानुसार त्याचा डोस ठरवता येतो, किंवा आपण अडल्ट आहात तर आपला त्याच्यासाठी वेगळा डोस असतो. तर हा डोस सगळा आपल्या डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेऊन आपण ते घेऊ शकतो. ही माहिती तुम्हाला स्वतः ट्रीटमेंट करण्यासाठी नाही आहे, ही माहिती तुम्हाला आपली ट्रीटमेंट योग्य चालू आहे की नाही ह्याच्यासाठी आपण ही माहिती तुम्हाला देतोय. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला आपल्याला नक्कीच घ्यायचा आहे. आणि तुम्हाला खूप थकवा जाणवत असेल, खूप अशक्तपणा वाटत असेल, तर कृपया अंगावर नका काढू, घरगुती उपचार करू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि इनिशियल फेजला मी जसं सांगितलं की थोडा त्रास होते, तर त्यावेळेला आपण ORS किंवा इलेक्ट्रॉल पावडर किंवा नॉर्मली दही किंवा आपण डाएट याच्याद्वारे आपण त्याला ट्रीट करू शकतो. पण थोडा जरी जास्त त्रास होते तर अंगावर काढण्यात काही अर्थ नाही. आजार समजून घ्या, त्यानुसार ट्रीटमेंट करा, लवकरच नक्की बरा व्हाल. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.